गायकवाड, सचिन इंगे सर, राहुल सिसोदिया, हर्षल बांगे, किरण गोळगे, गणेश राऊत, संतोष इंगे सर, योगेश धोत्रे, सुशांत आहेर, सुनील खडे, ओमकार दळे, अमोल शेळके, राहुल शेळके, दादाबाई शेख, प्रथमेश राठोड. ही खेळाडूंची यादी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो जी आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती ताराचंद भाऊ कोते पाटील याकडे उपस्थित आहेत. सैनिर्माण उद्योग समूहाचे सर्वा आदरणीय राजेंद्रजी शेळके पाटील याकडे उपस्थित आहेत. शिर्डी शहराचे प्रभूसे, त्याचबरोबर इतर सर्वच मान्यवर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. मॅच आपल्याला सुरू करायची. बोला सर, बॉल पाहिजे. एक नवीन चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण महाराष्ट्राचं अखंड दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण संपन्न करतोय. त्याबरोबर शिडवली साईबाबा बाबांच्या प्रतिमेचं पूजन आपण मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न करत आहोत. मान्यवरांच्या शुभहस्ते अगदी आपण पाहतोय या ठिकाणी प्रतिमेचं पूजन या ठिकाणी जे संपन्न होतंय. आणि महाराजांचा जयघोष आपण या ठिकाणी करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मॅचला सुद्धा एका बाजूला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय शिडवली साईबाबा बाबांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं जाते. 25 मिनिटाचा वेळ आणि हा 25 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी जो सुरू करायचा आहे. पहिला चेंडू डावाला झालेली सुरुवात. पहिला चेंडू रिवाचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान आलेली एक सिंगल आपल्याला जी पाहायला मिळते. बाईच्यावर पण एक सिंगल आली. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय इथे रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि विकेट आली आहे. खूप मोठी विकेट. प्रथमेश राठोडला परतावं लागेल. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी विकेट त्यांना पाहायला मिळाली. जिथे अगदी आपण पाहतो पहिली बाईची सिंगल घेताना प्रथमेश राठोडनेच कॉल केला होता. स्ट्राईक स्वतःकडे घेतली. परंतु तिथे जर अगदी आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. एक उंच आव्या चेंडू उडला गेला आणि तिथे झेल होताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि प्रथमेश राठोडला इथे शून्यावरती या ठिकाणी जे परतावं लागलं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर तो असेल आता सूरज गायकवाड. खोलपट्ट्याचा चेंडू होता. इथे कव्हरला क्षेत्ररक्षण थोडंसं झालंय खराब.
क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना दुसरी सुद्धा धाव आरामात येताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलं पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. परत एकदा गोलंदाज यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला, चेंडू खाली जल सुटला. एफर्ट जबरदस्त लागले होते. तुम्ही पहा तिथे क्षेत्ररक्षकाचं एफर्ट खरंच 100% होत. प्रयत्न अफलातून होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या प्रयत्नांना अर्थात थोडंसं अपयश आलं, परंतु तिथे एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना आपल्याला जे पाहायला मिळाले. खास करून या स्पर्धेचा आनंद घेणारे खास निमगाव भागाचे पण आता पुण्याला रहिवासी असणारे योगेश कानोडे यांच्या गावचे सतीजी विडवे क्रिकेटचा आनंद घेत आहे. त्यांच्या वतीने माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस पण आले. त्यांना मी मनापासून याकडे धन्यवाद देईल. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजच्या वरती शांत असं वातावरण. इथे मनोज जायभावे नाना याची कामगिरी या दरम्यान अगदी आपण पाहिली. षटकाची या ठिकाणी होईल समाप्ती. पहिलं षटक संपलं 1 बाद 5 धावा. मराठा वॉरियर्स लोणी. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. धाप्रकाती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती खूप वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणं हे गरजेचं आहे. परंतु जी धावसंख्या ही संत गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा आल्या. प्रथमेश राठोडची विकेट आली. पहिला सामना मराठा वॉरियर्स संघाने जरी जिंकला असेल तरी अगदी आपण पाहतो की इथे या मॅचमध्ये मराठा वॉरियर्सची सुरुवात जी आहे संत आणि सावध होताना आपल्याला जे पाहायला मिळते. नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असणार आहे तो आता संतोष मगर. हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे. शेटीकरांचं सुद्धा असणारे क्रिकेटवरती प्रेम पहिल्या मॅचपासून अगदी आपण पाहतोय. प्रेक्षक जिथं सावली तिथं प्रेक्षकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आता उन्हाचा चटकासुद्धा कमी जाणवला आहे. त्यामुळे प्रेक्षक अगदी आपण पाहतोय की इथे धावबाचा प्रयत्न असणार आहे. फिकीपर्यंत एक सिंगल आली. पलीकडच्या सुद्धा प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने अगदी क्रिकेटचा आनंद या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत. उजटीच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. सूरज गायकवाड आहे. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. व्हाईट बॉलच्या रूपाने आपला एक वाढलेला आहे आणि स्कोर जर आपण पाहिलं तर तो असेल आता 7 धावा 7 रन. संतोष मगर थोडीशी चर्चा करत असेल स्वतःशीच, कारण माहिती आहे आज कॉलबॅकचे राऊंड आहे आणि आज कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅकशिवाय पर्याय नाही. आज झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त इथे भोगावा लागेल. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने धापलक वाढला आहे. धापलकाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली गेली. टोटल स्कोर 13 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संतोष मगरवरती केलं गेलं आक्रमण अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जे केलं जाते ऑन स्क्रीन. अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी सिक्सर सुप्रीमो कंपनीचे चेंडू निश्चित प्रमाणात जे आपल्याला या स्पर्धेमध्ये आपण जे वापरले आणि तेच आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहेत. सुंदर व्ह्यू निश्चित प्रमाणात आपल्याला तो पाहायला मिळतोय.
यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा होता, तिथे चेंडू बॅटला ब्रश करत यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसवलाय. मोठी विकेट आली आहे, फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. सूरज गायकवाडची विकेट अगदी आपण पाहिली. थोडासा पुढे येत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. संतोष मगरला आपण पाहिले. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा लेग ब्रेक केला. बॅटवरती चेंडू अगदी प्रॉपर मिडल झाला नाही आणि केलेली चूक सूरज गायकवाडच्या लक्षात आली की आपण अशा प्रकारचा फटका खेळत असताना चेंडू जो राईज होतोय त्याचा अंदाज येऊ शकला नाही आणि इष्टरक्षक आता चेंडू जाऊन विसवताना आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आली. विकेट नंबर 2, 13 धावा. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल राहुरीचा बाहुबली या नावाने प्रसिद्ध असणारा आणि जवळपास 7 शतकं ज्याच्या आपण या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहिलेले आहेत. खूप सारी अर्धशतकं ज्याच्या अगदी आपण पाहिलेले आहेत असा असणारा सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि विशेष हे मैदान त्याच्यासाठी नवीन नाही आहे, शिर्डीकर त्याच्यासाठी नवीन नाही आहेत. खूप मोठं काम आहे सुनील खर्डे याचं या मैदानावरती इथून पाठीमागच्या इतिहासात. आज तशा प्रकारची कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित आहे. कालच आपण अगदी ही या गोष्टीबद्दल चर्चा केली आणि माझ्याकडे आता आमचे स्कोरर कळवत आहेत सुनील खर्डेची या स्पर्धेतली पहिली रन आलेली आहे. आणि आज नवीन अगदी आपण म्हणतो ना, ज्या डाव बिघडला जातो, उधळला जातो ना, त्यावेळेस नवीन डावाने सुरुवात करायची असते. मागचे डाव कसे उधळले गेले हे विसरून जायचं असतं. ते का उधळले गेले एवढं फक्त लक्षात ठेवायचं. नवीन डावाने सुरुवात करायची, नव्याने सुरुवात करायची आणि नव्याने सुरुवात आहे आज सुनील खर्डे याची. फुल टॉस, उस पे बन गए बॉस. चेरल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. नोबलसाठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे जो घेण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी जी घेतली जाते. रिव्हर्स फॉरवर्ड ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळणार आहेत. पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी काय येतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राजीव डावकर सर यांना आपण या ठिकाणी पाहतोय. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचाचा निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट खूप सारा पुढे पण आला होता आणि थोडासा डीप पण होताना पाहायला मिळतोय. परत एकदा आपण पाहिलंय थोडासा शॉर्टपिच चेंडू होता, बॅटवरती आला नाहीये. डॉट बॉल आलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 ओव्हर कंप्लीट, 2 बाद 20 धावा मराठा वॉरियर्स. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. ते कॉलबॅकचे राऊंड आहेत. कॉलबॅकचे राऊंड हा एक नवीन फॉर्मॅट निश्चितप्रमाणे. फॉर्मॅट नवीन आहे. तुम्ही पाहा इथून पाठीमागच्या लीग फॉर्मॅटमध्ये अगदी आपण पाहिलं किंवा इथून पाठीमागच्या काही स्पर्धेमध्ये आपण पाहिलं एक गाव एक संघ पाहायला मिळायचा. त्याचबरोबर अगदी प्रोफेशनल टीम आपल्याला एकदा पराभूत झालं की तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर असायचे. परंतु जसं लीग फॉर्मॅट आला, काही लीग फॉर्मॅटमध्ये जर अगदी आपण पाहिलं तर काही लीग फॉर्मॅटमध्ये कॉलबॅकचे राऊंड नसतात. परंतु या स्पर्धेमध्ये कॉलबॅकचे राऊंड आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं कारण असं आहे की 1-2 चुका तुमच्याकडून झाल्यात ना, त्या चुका सुधारण्याची तुम्हाला एक संधी मिळावी. संधी मिळणं गरजेचं राहील आणि या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जातं आपल्याला पाहिजे. आणि एक संधीचं सोनं तर पहिल्या मॅचमध्ये केलं मराठा वॉरियर्सने. आता आपल्याला पाहिजे या मॅचमध्ये संधीचं सोनं केलं जाणार की नाही. खोलबट टाप्याचा चेंडू होता. परफेक्ट यार्क, परफेक्ट यार्क. पायावरती चेंडू इतका वेगात येऊन आदळलाय म्हणजे कालचा मला चेंडू आठवला ना. काल एक रिवर्सचा फटका खेळत असताना विशाल निगोटने जो चेंडू टाकला, रिवर्सची बॅट यायच्या आतमध्ये मात्र डावीष्टी उखडली होती. ही कालची घटना आहे. आजही अगदी आपण पाहतोय खूप वेगात चेंडू आला होता.
पायावरती येऊन आदळला. सुनील खर्डेची बॅट फिरायच्या अगोदरच चेंडू पायावरती येऊन आदळला होता. इतका वेगात होता. परत एकदा डॉट बॉल. अखिलेश सिंग इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना वेगावरती स्वार आहे अखिलेश सिंग. म्हणजे नाशिकवरून सिडको भागातून ज्यावेळेस अगदी तो शिर्डीमध्ये पोहोचलाय, येताना तो जुन्या हॅवेने आलाच नाहीये. तुम्हाला तो समृद्धी हॅवेने आलाय की काय? आणि तिथल्या गाड्यांचा वेग पाहता इतकी भन्नाट गोलंदाजी. सुनील खर्डेची विकेट येईल. सुनील खर्डे होईल बाद. धक्का क्रमांक 3. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा होता. चेंडू पडला, थोडासा बाहेरच्या बाजूला निघाला. तिथे यष्टीरक्षक सुहासला आपण पाहिलं. खूप चांगल्या प्रकारचा झेल सुहासच्या माध्यमातून होतो ना पाहायला मला. मोठी विकेट आली. चेंडूवरती जाणं गरजेचं होतं आणि तिथपर्यंत पोहोचला नाही. जाग्याबरोबर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला सुनील खर्डेने. मोठी विकेट आली. 3री विकेट. 20 धावा आहेत मराठा वॉरियर्स लोणी संघाच्या. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तो असेल आता हर्षल भांगे. तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आपण पाहतोय हर्षल भांगेसाठी शिर्डीचं मैदान लकी आहे. तुम्ही पहा इतर कोणत्याही स्पर्धेच्या मानाने इथे हर्षल भांगे ज्या ज्या शिर्डीमध्ये येतो ना त्यावेळेस त्याची बहरलेलीच फलंदाजी आपण पाहिजे. आणि आता एक गोष्ट आपण आवर्जून पाहतो, उन्हाळ्यामध्ये सगळ्या पानांची पानगळती झालेली राहते. बरेचसे झाडांची पानगळती झाली की ते झाड थोडंसं कोमेजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पानं पाहायला मिळत नाही. पण एक झाड असतं गुलमोहराचं, ज्याच्याकडे पाहून मन प्रसन्न की चला उन्हाळ्यात फुललेला गुलमोहर पाहिला की मन ताजे ताबानं होतो. वा वा काय चेंडू टाकलाय. परफेक्ट यार्क. हो गई गलती, हो गई भूल. दांडी गुल. परफेक्ट यार्क. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. पहा ना बॅट फिरवेपर्यंत डावीशी उकडली गेली. इतका वेगात चेंडू येताना पाहायला मिळालाय. मी अगोदर एक गोष्ट सांगितली की अखिलेश सिंग नाशिकवरून जसा निघालाय, हा नाशिकवरून येत असताना ज्यावेळेस शिर्डीला पोहोचला तो काही साध्या रोडने आला नसेल. तो कदाचित समृद्धीवरती फेरफटकाच मारून आलेला आहे. इतका वेगात चेंडू टाकतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय असणार तो गणेश राऊत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग लाईन खूप मोठी आहे मराठा वॉरियर संघाकडे. परंतु ही बॅटिंग ऑर्डर जरी अगदी आपण पाहिली, बॅटिंग लाईन जरी अगदी आपण पाहिली, तर येणाऱ्या फलंदाजाने थांबणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कुठेतरी फिरायला जातो आणि तिथल्या परिसराचा आनंद न घेता लवकर मागे येतो, अशी परिस्थिती. खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं, टिकणं गरजेचं आहे. हो 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 परत एकदा वेगात चेंडू होता. बॅटवरती निश्चितप्रमाणे येत असताना धावबाचा प्रयत्न, इथे संधी मात्र गमावली. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या रूपाने दापलकर धावा संख्या असणार ती असेल 21 धावा 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक 3 चालू आहे. अखिलेश सिंग खूप चांगल्या प्रमाणात करतो चेंडू स्विंग. तो म्हणजे अखिलेश सिंग. वेगात पण आहे आणि स्विंग मारा पण आहे. परत एकदा आपण पाहिलंय चेंडू फायनल खेळण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक बायच्या रूपाने आलेले एक सिंगलच्या रूपाने दापलक वाढेल. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते ते आत्ता मैदानाच्या आतमध्ये 3 षटकं संपली. 4 बाद 22 धावा. 4 बाद 22. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय याच मैदानाच्या कडेला असणारे पाण्याची टाकी, साहेबांचं असणारं शामियाना आणि याच्या पलीकडे सूर्यनारायण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. सुंदर व्ह्यू निश्चितच अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकं संपली. 22 धावा 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये.
यावेळेस अगदी आपण पाहतोय शॉर्टपिच चेंडू होता, पाठवल्या मैदानाच्या बाहेर, 4 रन चौकारे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 26 धावा. एक चौकार निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. संतोष, यावेळेस संतोष मगर याच्यावरती केला गेला आक्रमण. षटकार, फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार. धावफलक वेगाने पुढे गेलाय. तो असेल आता 22 वरून डायरेक्ट 32 वरती. 32 रन. तीन 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 32 धावा 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश राऊत 1 चेंडू 1 आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय दादाभाई शेख 7 चेंडूमध्ये 17 धावा दादाभाई शेखच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, परफेक्ट यार्क. खून का बदला खून, ईट का जवाब पत्थर से. टिट फॉर टॅट, क्लीन बोल्ड. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. चेंडूचा टप्पा पडला, थोडासा खाली पण राहिला आणि खूप चांगल्या प्रकारचा ऑफब्रेक होताना पाहायला मिळाला. समजूच शकला नाहीये दादाभाई आणि इच्छा नाहीये दादाभाईची मैदानाच्या बाहेर जाण्याची. कारण आपण पाहिले की एक चौकार आला होता, एक षटकार आला होता, बऱ्याच 4 विकेट आल्या होत्या. आघाडीसाठी उतरला होता दादाभाई, डाव सावरला होता, परंतु सेट झालेला फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळाला. 5 बाद 32 धावा आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणि बॅटर राहुल शेळके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. मोठ्या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू राहुल. एक काळ आपण नेहमी सांगायचो राहुल शेळके, सागर शेळके आणि शेखर शेळके. स्वर्गाशीष शेखर शेळके याच्या निधनानंतर अगदी आपण पाहिलं की क्रिकेटमध्ये माणसाने काय कमाई केलेली असते हे शेखर गेल्यानंतर बऱ्याच जणांनी पाहिलं. बरं, पावसात अंत्यविधीसाठी हजारोच्या संख्येने त्याचा मित्रपरिवार त्याच्या अंत्यसंस्कारासाठी निश्चितप्रमाणे होता. त्याचबरोबर त्याची जी स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत होताना निश्चितच आपण पाहिली. इथं फुल टॉस होता, चेंडू मिड विकेटला पोहोचलाय, एक सिंगल आली. सिंगलची रुपये धापरक पुढे जाईल. धापरकरची धावत संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता टोटल 33 धावा 5 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये. मराठा वॉरियर्स लोणी संघ या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो कामगिरी करतोय. शांत वातावरण आहे. कधी कधी चौकार षटकार आले की वातावरण अशांत होतं, पण षटकार चौकाराच्या पाठोपाठ विकेट पण येतात. ह्याही गोष्टी आपण सातत्याने पाहिलेल्या आहेत. थोडासा मिस्टाईम फटका आपण पाहतोय. तिथे श्वास वेगाने चेंडूवरती पोहोचला. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलच्या रुपयात आपल्याला पोहोचेल असेल आता तो 34 धावा 5 गाड्यांच्या मोबाईल्यात. 3.5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि तुमच्याकडे उर्वरित 7 चेंडूंसाठी 4 मिनिटं बाकी राहिलेले आहेत. 4 मिनिटं तुमची बाकी आहेत तुम्हाला षटक कंप्लीट करण्यासाठी. फुल टॉस होता आणि तिथे बॅट बदलली. आता फलंदाज पण बदलावा लागेल. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 6वा धक्का बसलाय. 34 धावा आहेत.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 ओव्हर कंप्लीट, 4 ओव्हर पूर्ण, 34 धावा 6 गाड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर आता स्वतः इंगेसर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिन इंगेसर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती असणारे संपूर्णच मित्रपरिवार मान्यवर वर्ग आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. साई इलेव्हन शिर्डी संघाचे असणारे संघ मालक, शिर्डीकरांचे असणारमध्ये क्रिकेटची जान म्हणून आपण आदरणीय नवीन भाऊ शिजवळ आहेत, आमचे रवी भाऊ आहेत, त्याचबरोबर युवा शिर्डी ग्रामसंघाचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ताराचंद भाऊ कुते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. हॉटेल जेओचे ओनर संतोष कुदळे या ठिकाणी उपस्थित. यावेळेस नवजी दिशेने चेंडू खेळलाय. अखिलेश गोलंदाज मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे नवनाथ चेंडू कव्हर करताना पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. या 2 धावासंख्येनंतर धापरकर धावासंख्या असेल ते आता 36 धावा 6 फलंदाजाच्या मोबाईलात. कव्हरला चेंडू अगदी आपण पाहतो ढकललाय. गौरव आलाय. तिथे शतरक्षक एक सिंगल आहे. एका सिंगलच्या रबाडे दापालक वाढलाय 37 6 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. मराठा वॉरियर संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय. परंतु जर अगदी आपण पाहिलं तर इथे कम से कम 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धापालकावरती 60-65 ही धावसंख्या जर लागली तर एक चांगली टफ फाईट मॅच किंवा एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. इथे फुलटॉस होता, फक्त चेंडूला दिशा दिली गेली. अनुभव काय आहे ना हे परत एकदा आपल्याला पाहायला मिळाले. चौकार 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पायावरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथं अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये एक चौकार येताना पाहायला मिळालेला आहे. चला, पायाचा थोडासा विषय निघालाय, पण डगआउटमध्ये पाय खाली सोडून बसू नका ही विनंती राहील. यावेळेस इथं अगदी आपण पाहतोय उजवीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची 1 रन. 42 धावा आहेत. परत एकदा चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू येऊ दिला आणि सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालेत. काही नाही, फक्त अखिलेश सिंग जेवढा वेगात चेंडू टाकतो ना त्या वेगाला अडवण्याचं काम बॅटच्या साने करतायत आणि चेंडूला फक्त दिशा देतात. चांगली दिशा मिळाली आणि त्याच्यामुळे 2 चौकार येताना पाहायला मिळाले फाईन लीगला. यावेळेस सध्या आपण पाहतोय मिडविकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे चेंडू खूप जोरदार लागलाय, परंतु चेंडू कुठे लागलाय सर? टाइम आउट. टाइम संपलेला आहे. हा चेंडू टाकण्याच्या अगोदर टायमिंग संपलेला आहे, परंतु थोडासा आघात झाल्यामुळे आपण ही गोष्ट उशिरा सांगितली. परफेक्ट यॉर्क. परत एकदा आरामात एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने अगदी आपण पाहतोय या ठिकाणी 5वं षटक संपलंय. 6-48. 6-48. ही पहा
ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. टाइम संपलाय, त्यामुळे एक क्षेत्र डी सर्कलच्या आतमध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे. गोलंदाज कधी गोलंदाज सुजित देसाई, त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. शेवटचं षटक आहे, 6वं षटक. बिग हिट केलाय गणेशच्या बॅटमधून, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. गणेश राऊतच्या बॅटमधून इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पहिला षटकार आहे गणेश राऊतचा. धापरकरती धावसंख्या असेल, अर्धशतक कंप्लीट झाले संघाचं आणि धापरकरती धावसंख्या जी आहे ती असणार आहे आता 54. 54 खूप दूरवरती हा षटकार जाताना पाहायला मिळालाय. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस, शिर्डी. प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. नो बॉल आलाय आणि आता आपल्याला पाहिजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. परत एकदा समोरच्या बाजूला जिथून एंट्री आहे तिथून चेंडू एक्झिट झालाय. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आणि आता लागोपाठच्या या दोन षटकाराने धाबलेक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळाला आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो असणार आहे आता 61 धावा. काही ज्येष्ठ मंडळी निश्चितप्रमाणे ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळाली होती. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी हा सगळा ज्येष्ठ वर्ग निश्चितच या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकार लागोपाठचे आलेत. आता आपल्याला पाहायचं आहे इथे व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान अगदी आपण पाहतोय. धाबरकरची धावसंख्या वाढते. धाबरकरची धावसंख्या असेल 62. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 62. शेवटचे 4 चेंडू. परत एकदा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 66 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजून 3 चेंडू बाकी राहिले. 6 यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जातोय परत एकदा स्क्वेअर शतरक्षक चेंडूवरती येतोय. तिथे एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. इथं संधी गमावली की काय? चेक केला जाईल. चेक केला जाईल. इंगे सर आता सुरक्षित आहेत की नाही? रनआउटसाठी 3ऱ्या पंचांची मदत. डिसिजन पेंडिंग. स्ट्रायकर अंपायर सतीश भालेराव सर यांनी मात्र 3ऱ्या पंचांची मदत घेतली आहे. 3रे पंच आता स्क्रीनवरती थोडेसे बिझी होतील. राजू डावकर सर. रिव्हर्स फॉरवर्ड ह्या गोष्टी होणार आहेत. लाईनवरती बॅट आहे का? त्याच्या पलीकडे बॅट आली आहे. बॉल व्यवस्थित लागला आहे. बेल्स पडत असताना हात लागलाय की नाही, सगळ्या गोष्टी असतात जे चेक केल्या जातात.
रिटेक काय तो आपल्याला पाहिजे. डिसिजन अजूनही पेंडिंगच आहे. आणि निर्णय आलाय नॉट आउट. दोन धावा खूप वेगाने. आणि सचिन इंगेंचं मात्र कौतुक या ठिकाणी करावं लागेल. लाईन क्रॉस झाल्यानंतर बेल्स निश्चितप्रमाणे जी पडली गेली ती अगदी आपण पाहतोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिला गेला. कनिष्ठ स्ट्राईक ठेवणं गरजेचं, कारण एक चेंडू बाकी राहिलाय या डावातला. या डावातला एक चेंडू बाकी राहिलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय. 20 धावा सुजित देसाईला खर्च झाला. 68 धावा आहेत. हा चेंडू खूप महत्वाचा राहील. निर्णायक चेंडू राहणार या. आणि इथे चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळेल. एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी सुद्धा धाव बोलून पूर्ण केली गेली. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करत असताना तिथे संधी गमावली. तिसरी धाव आली आहे. आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला बनवला गेलेला आहे 71. आपण चर्चा 60-65 पर्यंत करत होतो. 70 सुद्धा गाठली गेली. 71 धावा बनवल्या गेलेल्या आहेत मराठा वॉरियर्स. आणि जिंकण्यासाठी 72 धावसंख्येचा पाठलाग कधी करायचा आहे. आरोही शिवांश 11 अगदी आपण पाहतोय इथे सुरुवातीला खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळाला. पण सचिन इंगे सरांनी अखिलेश सिंगला खेळलेले जे 2 चौकार आहेत त्यानंतर गणेश राऊत स्ट्राईकला आला. सुजित देसाईला खेळलेले जे काही षटकार चौकारांची आतिषबाजी तिथून पुढे एक जबरदस्त कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमेश राठोड 0वरती बाद झाला होता पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर अगदी आपण पाहतोय दादाबाई शेख 8 चेंडूमध्ये 17 धावा 2 षटकार 1 चौकार. त्यानंतर आपण पाहिलं तर सूरज गायकवाड 6 चेंडू 1 षटकार त्यांनी खेळला. सुनील कर्डे 1 धाव बनवत बाद होताना पाहायला मिळाला. रिचल भाटगे 0वर बाद. गणेश राऊत 12 चेंडू 27 नाबाद 2 षटकार 1 चौकार. राहुल चंद्र 2 चेंडू 1 तर सचिन इंगे 3 चेंडू 8 2 चौकार. गोलंदाजांची कामगिरी आपण पाहिली. मनोज साहेब 1 षटक फक्त 4 धावा आणि 1 विकेट मिळवताना त्याला आपण निश्चितप्रमाणे पाहिलं. संतोष मगर 2 षटक 27 धावा. त्याचा मागणा ठरला 3 विकेट संतोष मगरने घेतल्या. अखिलेश सिंग 2 षटक फक्त 14 धावा आणि 2 विकेट त्यांनी घेतल्या. सुजित देसाई शेवटचे षटक 23 धावा. त्याला शेवटच्या षटकात खर्च होताना पाहिजे. अतिरिक्त धावा जर आपण पाहिल्या तर 7 धावा अतिरिक्त आल्या. बाईकचे 1 बाईकच्या 2 बाईकच्या 3 नो आले. अशा 7 धावा आल्यात. टोटल 71 धावा बनवल्या गेला. 72चा पाठलाग करायचा. त्याला एक टीम मैदानाच्या बाहेर येते. दुसरी टीम सुद्धा लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे वेळ वाचवणं हे गरजेचं राहील. चला इंगे सर चला दादाबाई टीम मैदानाच्या आतमध्ये जाईल. 72 धावसंख्येचा पाठलाग इथे आरोही शिवांश 11 या संघाला करायचा आहे. या धावपत्र कशा प्रकारे बनवलं जातं ऐकण्यासाठी आपण जाऊया. नरेश थँक्यू. धन्यवाद मनोज बेंडेकर सर. प्रेम तेथे वास करी तेथे विचारिता. प्रेम यावे दया गावा शोधवी यावे गावा. प्रेम पाठी लागे बळे भक्त देखून यामुळे
सर्वांना मनापासून शुभेच्छा. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिर्डी प्रीमियर लीग तथा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अत्यंत महत्त्वाचा सामना, दोन्ही संघांसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची. जर इथे मराठा वॉरियर्स लोणी संघ विजय संपादन करत असेल तर ते पोहोचतील थेट सुपर 8 मध्ये. तर इथे विजय संपादन केला आरोही शिवांश 11 तर या गटामधून जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ संघाला सुद्धा दारे उघडली जातील. त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेतलं आव्हान त्यांचं निर्माण होऊ शकतं. तर एकूणच अशा हिंदोळ्यांवरती हेलकावे खाणार ही मॅच. अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. मराठा वॉरियर्स आज सुरुवातीला धावा बनवण्यामध्ये या संघाला प्रचंड संघर्ष करावा लागला. पहिल्या 4 षटकांमध्ये मात्र 36 पर्यंत पोहोचले होते. हिंगे सरांनी काय फटके खेळले आज, वाह, खुश करून टाकलं. त्याने फक्त हात चालवला, पाय एका जागेवर रोवून स्क्वेअर लेगला 2 शॉट आले ना, वाह, कमाल होते ते. आणि त्याच्यानंतर हळूहळू दिशा मिळाली आणि अखेर 71 धावा 6 षटकांमध्ये उभ्या राहिल्यात. 72 धावांचं लक्ष समोर. सलामीची जोडी मैदानामध्ये सुशांत गायकवाड, सुहास खुळे तर गोलंदाज प्रथमेश राठोड. राऊंड द विकेट, बॅकफूट वरून पुल करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू. क्षेत्ररक्षक राहुल शेळके तिथे धाव 1 प्राप्त होईल. सुरुवात होते पहिल्या चेंडूवरती धावांची. सोन्या गायकवाड, सुशांत गायकवाड अर्थात सोन्या गायकवाड पारनेर टाकळे ढोकेश्वर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. या गावातून सुद्धा अनेक खेळाडू पुढे. ओंकार उदावंतला काल आपण पाहिलं. अमोल गागरे देखील याच गावाला बिलॉंग करतो. आणि आता त्यामुळं एक गाव एक टीम मध्ये टाकळे ढोकेश्वर हे गाव आता पारनेर तालुक्यातून खूप स्ट्रॉंगपणे पुढे आलेलं आहे. आणि त्याच गावातले खेळाडू आज ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढवतायत. ओहो हो, टप्पा चुकला होता. सुहास खुळेचा अत्यंत दिमागदार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर होता चेंडू आणि लॉफ केला डीप लॉंग ऑनला सुहास खुळेनं. परत एकदा प्रथमेश राठोड समोर असेल. 7 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अपील तिथे आहे मात्र पंचांवरती फारसा परिणाम नाही आहे. उत्साह दिसतोय अपिलामध्ये परंतु आत्मविश्वासाचा अभाव आहे. थोडी शंका असावी क्षेत्ररक्षकांच्याही मनामध्ये. पंचांना अशी अपील फेटाळणं सोपं जातं. फलकावरती धावा 7. षटक क्रमांक 1 मैदानामध्ये सुरू आहे. प्रथमेश राठोड सुहास खुळेसाठी पहिल्या चेंडूवरती षटकारानं खातं खोललेले, जोरदार उत्तर दिले. आज फलंदाजीमध्ये प्रथमेश कमाल करू शकलेला नव्हता. पुन्हा एकदा यास 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 लेंथ बॉल, यॉर्कर चेंडू आणि काठी उद्ध्वस्त, काठी काढली. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 7 धावा फलकावरती आहेत आणि पहिला फलंदाज सुहास खुळे बाद प्रथमेश राठोडनं दिलं पहिलं यश. यश त्याच्या पायाशी रुंजी घालते आणि कोणाच्याही पायाशी यश नाही रुंजी घालत. ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे प्रतिभा आहे, जो त्या क्षमतेला न्याय देतो. आणि क्षमतेला न्याय देणं म्हणजे असं फक्त वेळ दिला म्हणजे न्याय दिला असं होत नाही. तर त्याच्यामध्ये डेडिकेशन असतं, म्हणजे त्याच्याकडे मध्ये सातत्य असतं, निष्ठा असते, खेळावरती असलेलं प्रेम असतं. त्यामुळे या गोष्टी साध्य होतात. उत्तरदायित्व अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती त्या खेळाडूंमध्ये असायला हवी. योग्यता, उत्तरदायित्व का परिचय देते हुए प्रथमेश राठोड. ओव्हर द विकेट, लेंथ बॉल, वन्स अगेन वंडरफुल डिलिव्हरी. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू तिथे निर्धाव जाईल. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की आता प्रथमेश इथे
थोडासा महागडा ठरेल, पण प्रथमेश येतो. त्यानं कसं कमबॅक केलं बघितलंय. पुढच्या चेंडूवरती सुहासला परतवलंय. नवीन फलंदाज गौरव शिंदे. लेंथ बॉल ऑफ केला सरळ बॅटनं, बाणासारखा सरळ सीमारेषेच्या बाहेर. डावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 11 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये पूर्ण होणार आहे. 11 धावा, 1 गडी बाद. मराठा माफ करा, आरोही शिवांश 11 लोणी. दोन्ही लोणीचे संघ आहेत. मराठा वॉरियर्स लोणी विरुद्ध आरोही शिवांश 11 लोणी. एकाच गटामध्ये दोन्ही संघांचा समावेश. या अगोदरच सगळ्या सूचना खेळाडूंना होत्या. पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला 4 संघांच्या गटामध्ये खेळायचे. तिथे विनर लुझर पद्धतीने खेळलं जाईल. 2 संघ सुपर 8ला क्वालिफाय होतील, 2 संघ एलिमिनेट नाही होणार, 2 संघ कॉलबॅकमध्ये जातील. 3 दिवसांमधून एकूण 6 संघ कॉलबॅकमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये पॉइंट्स नेट रन रेटनं त्यांचे क्रम ठरतील. मग ज्या संघांनी एक मॅच जिंकलेली आहे ते संघ साहजिकच वरच्या 3 क्रमांकावरती त्यांच्या नेट रन रेटनुसार राहतील. आणि ज्या संघाने एकही मॅच जिंकली नाही पहिल्या फेरीमध्ये ते संघ 5व्या 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकावरती राहतील त्यांच्या नेट रन रेटनुसार. पहिला 4था आणि 6वा हा हे ग्रुप असेल, तर दुसरा 3रा आणि 5वा हा दुसरा ग्रुप असेल. तर आज अशा प्रकारे 2 ग्रुपमध्ये संघ मैदानामध्ये येत आहेत. यास लेंथ बॉल डाव्या एष्टीवरती दिशा दिली. तिथे फलंदाज सोन्या गायकवाड कडून धावा मिळतात 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. रिव्हर्स अटेम्प्ट. ओहो, सोन्या गायकवाड सोन्यासारखा सुंदर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. सुशांत गायकवाड एकांडा शिलेदार लढतो इथे. पहिल्या षटकामध्ये देखील त्यानं प्रथमेश राठोड सारख्या दिग्गज गोलंदाजावरती आक्रमण चढवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या षटकामध्ये तो दादाभाई शेख वरती हल्ला करतोय. 21 धावा, 1 बाद 21. षटक क्रमांक 2 सुरू आहे. विजयासाठी 72 धावा आहेत. लक्ष फारसं मोठं नाही. 12 धावांची सरासरी या मैदानामध्ये फार मोठी असं मला वाटत नाही. दादाभाई स्लोअर 1 टाकला होता, फसवलंय सुशांत गायकवाडला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. हो ड्रॉप द कॅच. जीवदान सुशांत गायकवाडला जीवदान. असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मूर्तडक म्हणतात. सुशांतला असं सोडून देणं म्हणजे स्वतःच्या सिगारेटनी स्वतःची चिता पेटवणं. सुशांत गायकवाड जीवदान प्राप्त होते कारण हा खेळाडू तुमच्या पुढे हातात येणार नाही. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलाय आणि कुठल्याही गोलंदाजी फोडून काढू शकतो. यापेक्षाही अधिक आक्रमक शब्द आहेत माझ्याकडे पण ते इथं वापरणार नाही मी. इतका भयानक खेळाडू आहे हा. फलकावरती धावा 22 आहे. 1 बाद 22. आरोही शिवांश 11. परत एकदा इथे उंच फटका. एलिव्हेशन जास्त आहे, लांबी कमी आहे आणि प्रथमेश तिथे आहे. किती सहज पकडलाय. धक्का बसेल अजून एक दुसरा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. सुशांतचा झेल सोडल्यानंतर मला वाटतं शंतनू जाधव मैदानामध्ये येतोय पण बाद झालाय तो गौरव शिंदेचा कॅच पकडला गेला.
पण ठीक आहे, आपण म्हणतो ना की 3 मिनिटाची जाहिरात आहे म्हणून सचिन तेंडुलकर ऐवजी कुणी नयन मोंगेला घेणार नाही. तिथे तेंडुलकरच पाहिजे त्या जाहिरातीमध्ये, तर त्या प्रॉडक्टला काहीतरी एक वलय मिळू शकतं. पाहिजे सुशांत गायकवाडचा कॅच इथे ड्रॉप झालेला आहे आणि अजून तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. मनात प्रचंड वादळ असतील. एकदा जीवदान मिळाल्यानंतर, एकदा पुनर्जन्म मिळाल्यानंतर कुठलाही खेळाडू काय करतो की जे आपल्या हातातून निसटलेलं आहे, किंवा आता नाही, आता फक्त टीमसाठी खेळायचं आहे, अशी काहीशी भावना असू शकते. प्रथमेश राठोड सुंदर कॅच पकडलेला. या अगोदर आपण पाहिलं होतं की दादाभाई शेखनं सुशांतला बाद करण्यासाठी निश्चित काय योजना लावल्या असतील. तो चेंडू टाकण्यासाठी त्याने किती शरीराला त्याने त्रास दिला असेल ते त्याला माहिती आहे की त्यानं काय केलं होतं. ते काटे त्याला टोचलेले आहेत, पण कॅच सुटल्यानंतर निश्चित तो नाउमेद झाला नाही. त्याने पुढच्या चेंडूवरती अजून एक फलंदाज बाद केलेला आहे, दादाभाई शेख. पहिले 2 चेंडू खराब होते, 10 धावा आल्या होत्या, मात्र कमबॅक केलं चांगलं. तिथे एक विकेट काढली, परत फक्त 2 धावा नंतर खर्च झाल्यात. लेंथ बॉल. यावेळेस सुशांत गायकवाड समोर होता, धावबाची संधी असू शकते, मात्र सुशांत आहे तो तसाच वेगात निघालाय पुढे आणि शंतनूनं देखील ती धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपेल. 24 धावा, 2 गडी बाद. आरोही, शिवांश 11, लोणी. मॅच रोमांचक जाईल. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. सुशांत गायकवाडच्या 3 षटकारांसाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षीस दाते मोठे आहेत. मी अनेक मैदानांवरती आम्ही रोज जात असतो, परंतु शिर्डीमध्ये आल्यानंतर बक्षीस दात्यांची संख्या इथे लक्षणीय दिसते, कारण खेळावरती प्रेम करणारे दर्दी क्रीडा रसिक इथे आहेत. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांची संख्या मोठी आहे. अनेक शहरांमध्ये आम्ही बघतो की कोणीतरी एकच व्यक्ती तो खेळ उभा करत असतो, त्यासाठी योगदान देत असतो, खर्च करत असतो. पण इथे वेगळी परिस्थिती. सगळे एकत्र येऊन हा सोहळा यशस्वी करत असतात. त्यामुळे हा खरा शिर्डीकरांचा सोहळा आहे. एखादं मंदिर जर एखाद्या व्यक्तीने उभं केलं तर त्याला फारसं महत्त्व येत नाही, पण तेच जर गावानं सगळ्या लोकांनी वर्गणी काढून मंदिर उभं केलं, मग मात्र तिथे दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते, त्याला महत्त्वही मोठं असतं. स्पर्धेचंही तसंच आहे. ज्यावेळेस सगळे एकत्र येऊन उभं करत असतात, निश्चित तो आनंद, यशस्वीतेचा आनंद खूप मोठा आहे. आणि शिर्डीकर अर्थात शिर्डी युवा शिर्डी ग्रामस्थ सातत्यानं हा आनंद मिळवत आहेत. प्रथमेश राठोड परत एकदा सुशांत गायकवाड समोर. एक मोठं बॅटल आहे आता या सामन्यामध्ये. प्रथमेश राठोड, सुशांत गायकवाड. 6 चेंडूमध्ये 13 धावा सुशांत गायकवाडने बनवलेल्या आहेत. मागच्या 2 षटकांमध्ये तो बऱ्याच वेळा नॉन स्ट्राईक एंडवरच राहिलेला आहे. 6 चेंडू तब्बल नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. राऊंड द विकेट. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, पण खास अँगल बनवण्याचा प्रयत्न. थ्रो किती वेगात जातोय. ओ हो, थोडासा उशीर. सटीक थ्रो पाहिजे, स्टंपच्या जवळ थ्रो पाहिजे. शिरक्षक सुनील खर्डेला खूप पुढे यावं लागलं. 2 धावा पूर्ण होत आहेत. इथे शॉर्ट रन चेक करायचे आहे. यस, ओव्हरस्टेपिंग नो बॉल चेक करायचा आहे. ओव्हरस्टेपिंग चेक करायचा आहे. प्रथमेश राठोडनं चेंडू कसा टाकलाय. जो पॉपिंग क्रीज आहे, पॉपिंग क्रीजच्या पुढे पाय असेल तर तो नो बॉल असेल. अर्थात तो बॉल पाय लँड कुठे झाला हे पंच बघतात पहिली गोष्ट. जरी लँड आतमध्ये झाला, मग फरफटत बाहेर गेला, तरी तो चेंडू व्हॅलिड मानला जातो. असे नियमामध्ये बारकावे आहेत. आणि इथे पाहायचं आहे की अगदी क्लिअर आहे, क्रिस्टल क्लिअर, काचेसारखं शुद्ध आणि स्वच्छ पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे. यस, फेअर डिलिव्हरी, अत्यंत सुंदर निर्णय पंचांचा. आणि याबरोबरच 22 चेंडू 46 धावा विजयाचं समीकरण. 26 धावा, 2 गडी बाद. आरोही, शिवांश 11, लोणी.
मराठा वॉरियर्स लोणी विरुद्ध रंगलेली मॅच. 72 धावांचा पाठलाग करायचा प्रथमेश राठोड, सोनाई गायकवाड. एक चांगलं बॅटल. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर. वाह वाह, काय गोलंदाजी आहे. दोन दिग्गज एकमेकांच्या समोर आहे, पण प्रथमेश इथे मला वाटतं थोडासा उजवा ठरतोय. या अगोदर सुशांतनं देखील एक सुंदर षटका ठोकला होता, मात्र या षटकामध्ये एकही बॉलवरती मोठा फटका येऊ दिलेला नाही. अजून सुशांत समोर आहे. प्रथमेश राठोड गोलंदाजी मार्कवरती आहे. हे बॅटल आम्हाला बघायचं आहे. ओ, टप्पा पडला होता, आतली कड लागली सुनील खर्डेच्या हातामध्ये चेंडू. धावा येणार नाही तिथे आणि फलकावरती धावा 26. 2 बाद 26. प्रथमेश राठोड, गुणी गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. कौतुकाच्या फुलांची ओंझळ भरून आपण त्याच्यावरती टाकू. कमालीची गोलंदाजी राहिली. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा घेऊ दिल्या सुशांत गायकवाडला. लेंथ बॉल, वाह, तितकाच सुंदर फटका आहे. स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर अगदी विकेट. क्षेत्ररक्षक तिथे अडवतो चेंडूला. 2 धावा इथे सेव्ड होतील. 2 धावा बनवल्या जातील. फलकावरती धावा 28. 2 गडी बाद. आरोही शिवांश 11 लोणी. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 28 लॉस ऑफ 2. तिसऱ्या षटकामध्ये प्रथमेश राठोड रोखलंय त्यानं. धाव फलक अडवलेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 22 आल्या होत्या. लेंथ बॉल पुल करण्याचा प्रयत्न आहे, मात्र खाली खेळला. टेनिस बॉलमध्ये असं खेळायचं नसतं का, तुम्हाला वरच खेळायचं, हवेतच मारायचा आहे बॉल, तर धावा मिळतात. लेदर बॉलमध्ये बऱ्यापैकी पूल करत असताना निश्चित अप्पर हँडचा वापर करतात खेळाडू. चेंडू खाली राहील याची काळजी घेतात. टेनिस बॉलमध्ये बिलकुल नाही. तुम्हाला बॅटचा स्विंग हवेच्या दिशेनेच ठेवायचा. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा, 2 गडी बाद. आरोही शिवांश 11 लोणी. तर विजयाचं समीकरण पुन्हा एकदा आपण मांडूया. 18 चेंडू 43 धावा. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. फलंदाज रिटायर्ड आउट. आउट लिहिला जाईल. पूर्वी असं करता यायचं नाही. एखाद्या फलंदाजाला असं मध्येच निघून जाता यायचं नाही. धाव फलकावरती 29 आहे. विजयासाठी 43 पाहिजेत. प्रथमेश राठोडची 2 षटकं संपलेली आहेत आणि सुशांत गायकवाड अजून मैदानामध्ये. हे थोडंसं दिलासादायक चित्र आहे. 2 षटकं प्रथमेश राठोडची संपलेली आहेत आणि सुशांत गायकवाड मैदानामध्ये आहे. तर पुढे जाऊन निश्चित हा खेळाडू थोडा उद्ध्वंसक ठरला, किंवा आता जो त्याने एक वेगळी चाल रचलेली आहे की फलंदाज गौरव शिंदेला त्याने रिटायर्ड आउट केल्यानंतर त्याला मैदानाच्या बाहेर बोलवलंय. मनोज जायभावेला मैदानामध्ये आणलेलं आहे आणि मला वाटतंय मनोज जायभावे एवढा उशिरा का आला असावा, 2 विकेट पडल्यानंतर आलेला असावा. या पाठीमागे काय योजना असणार आहे? सातत्यानं सलामीला खेळणारा किंवा स्थानिक खेळाडू सलामीला येत असेल तर तो 3ऱ्या क्रमांकावरती डेफिनेट येऊ शकतो. शंतनू जाधव रिटायर्ड आउट झालेला आहे. सुशांत गायकवाड समोर दादाभाई शेख. वाह, लेंथ बॉल जमिनीच्या समांतर खेळलेला आहे. फटका चांगला आहे, मात्र धाव केवळ एकच येईल. आपण चर्चा करत होतो एकदा एशिया कपमध्ये, म्हणजे मागच्या एशिया कपमध्ये जो श्रीलंकेत झाला होता त्या स्पर्धेमध्ये विराट कोहलीला ही समस्या जाणवली होती की तो पूल करताना चेंडू हवेत जायचा आणि मग त्यानं त्याच्यावरती काम केलं. ज्यावेळेस नंतर आपण वर्ल्ड कप खेळलो त्यावेळेस विराट कोहलीचा पूल हा जमिनीच्या समांतर जात होता. म्हणजे त्यासाठी काही सराव करावा लागला. त्याला काय चुकतं हे त्याने बघितलं, अनुभवलं आणि मग त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि या गोष्टी झाल्या पाहिजेत. अजून काही प्रकाश टाकू आपण पुढे जाऊन. दरम्यान यस, फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण होईल. यस, धाव पूर्ण होते. मनोज जायभावे नवीन आहे. परफेक्ट कनेक्शन मिळालं नाही, पण सोन्या गायकवाडला स्ट्राईक एंडवरती आणलं, ही चांगली गोष्ट आहे. फलकावरती धावा 31. 2 बाद. आरोही शिवांश 11. दोघांपैकी कोणी लागोपाठ 3 षटकार मारले तर 2100 रुपयाचं बक्षीस विजय दादा गोडसे यांच्याकडून.
तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा किंवा अजून जगातला कुठलाही मोठा खेळाडू असेल. यस हो कनेक्शन खराब होतं, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू दिशा बदलणार होता आणि क्षेत्ररक्षकाने थोडा स्वतःला कंट्रोल केलं आणि व्यवस्थित अडवला चेंडू. एक धाव मात्र प्राप्त होईल. दादाभाईचं कौतुक मला करावंच लागेल, कारण समोर मनोज जायभावे, समोर सुशांत गायकवाड असे दिग्गज असताना दादाभाईने धावा रोखलेल्या आहेत. विहंगम पश्चिम क्षितिजावरती सूर्याचं विलोभनीय दृश्य आपल्या स्क्रीनवरती दिसतंय. यस हा 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 सुंदर सुंदर. नो चान्स फॉर प्रथमेश राठोड. धावा मिळतील 6. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चुकीचा टप्पा टाकायला तुम्हाला अजिबात परवानगी नाहीये. 3 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने त्यानं फुलर लेंथ बिलकुल पायाच्या दिशेने टाकले होते चेंडू, खोलवर टप्प्याचे एक चेंडू थोडासा पुढे घेतला, फेकून दिला. यस मनोज यावेळेस थोडासा मागे टप्पा आणला होता. पूल करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंच करायचा होता खरं तर, पूल म्हणता येणार नाही कारण लॉंग ऑनला खेळायचा होता हा फटका. तर फसलेला प्रयत्न. धावा प्राप्त होतील 1:39. 2 गडी बाद. 4थं षटक अजून सुरूच आहे. या षटकामध्ये दादाभाईनं 10 धावा खर्च केलेल्या आहेत. एकूण 23 धावा दादाभाईच्या 10 चेंडूंमध्ये खर्च, 11 चेंडूंमध्ये खर्च झालेले आहेत. डगआउट बघतोय आपण टीम आरोही शिवांश 11 लोणीचा. 39. 2 गडी बाद. 4थं षटक मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज दादाभाई. एक षटकार दादाभाईचा येतोय. यस 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 फटका आहे चांगला. एकच धाव सोन्या गायकवाडला येणार आहे. तर 4 मिनिट आणि 35 सेकंद आता शिल्लक आहेत आणि अजून एक षटक टाकायचे. मला वाटतं पॉसिबल होऊ शकतं तुम्हाला. 4 मिनिटामध्ये षटक टाकायचे, त्यामुळे थोडी घाई करा. साई शिरूर, साई 11 शिर्डी. साई शिर्डी संघाला विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागे या. साई 11 शिर्डी संघ आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागे या. आपली मॅच यानंतर होणार आहे. 40 धावा. 2 गडी बाद. आरोही शिवांश 11 लोणी. 2 षटक शिल्लक आहे. 12 चेंडू 32 धावा. एक चांगली लढत मैदानामध्ये आपल्या समोर आहे. हिंगे सरांची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली. ॲज अ बॅट खरं तर खालच्या क्रमांकावरती खेळत टीमला मजबूती देण्यामध्ये संघ मालकांनी आपलं योगदान दिलं. ज्यावेळेस टीम अडचणीत आलेली होती त्यावेळेस सेनापती पडल्यानंतर सुद्धा संघ मालकांनी जबाबदारी हातात घेतलेली आहे आणि संघ मालकाला ती सोडावी लागत नाही, सोडता येत नाही. सेनापती बदलत जाऊ शकतात, मात्र मालक तेच असतात आणि मालकांना माहिती आहे आपली टीम जर मजबूत ठेवायची असेल तर वेळ प्रसंगी फलंदाजी करावी लागते. उजव्याच्या बाहेर फसलेला बॉल होता हा. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. यष्टीरक्षकाचं कौतुक आहे. सुनील खर्डे यष्टांच्या मागे. असा चेंडू अडवणं खूप अवघड आहे. सूरज गायकवाड डेथ ओव्हरसाठी गोलंदाज. ऑलराऊंडर आयडॉल. स्पर्धेमध्ये काय केलेलं एक आयकॉन आहे, त्याच्यानंतर एक ऑलराऊंडर आयडॉल आहे, एक बॉलिंग आयडॉल आहे, एक बॅटिंग आयडॉल आहे. असे 4 खेळाडू जे आहेत ते बाहेरच्या म्हणजे राहता मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे का, कुठे पडला हे पंच चेक करतायत. ओ हो खराब थ्रो. पण ओ हो प्रथमेश तिथून धावत येतोय आणि त्यामुळंच कदाचित नकार दिलेला असावा मनोज जायभावेनं. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. खूपच बाहेर चेंडू टाकलेला व्हाईट बॉल येतो. खरं तर पॉपिंग क्रीजच्या पुढे चेंडू टाकलेला आहे, त्यामुळे तो वाईट घोषित. जर विकेटच्या बाहेर चेंडू पडत असेल पॉपिंग क्रीजच्या अलीकडं तर तो नो बॉल ठरू शकतो. तर 1 मिनिट आणि काही सेकंद शिल्लक राहिलेले आहेत आणि मला वाटते आता हे षटक कंप्लीट करणं तेवढ्या वेळामध्ये खूप कठीण आहे.
2 वाईड आलेले आहेत या षटकामध्ये, त्यामुळं अधिकचा वेळ तिथेच खर्च केलेला आहे. आताशे 1 चेंडू या षटकातला कंप्लीट होईल. अजून 5 चेंडू सूरज गायकवाडला टाकायचे आहेत आणि त्याच्याकडे फक्त 1 मिनिट आणि 33 सेकंद शिल्लक आहेत. फलकावरती 44 धावा, 2 गडी बाद आरोही शिवांश 11. विजयासाठी 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. निश्चित धावा आणि चेंडूंचं गुणोत्तर थोडंसं जास्त आहे, फरक थोडासा जास्त आहे, पण क्रिकेट आहे इथे. या धावा म्हणजे फार अयशस्वी म्हणजे अशक्य असं नाही आहे, त्यामुळं कधीही मॅचमध्ये येऊ शकता. सोन्या गायकवाड मैदानामध्ये आहे. ओ लेंथ बॉल, चांगला चेंडू होता. थर्ड मॅन लाडवला जाईल, थोडासा लांब होता शरीरापासून. एकच धाव. सुशांतला शांत ठेवलेला आहे आतापर्यंत गोलंदाजांनी. झेल सुटल्यानंतर असं वाटलं होतं की सुशांत अधिक वेगाने अधिक आक्रमकपणे पुढे येईल, पण सुशांतवरती जो प्रेशर ठेवलेला आहे तो यशस्वी ठरलेला आहे आतापर्यंत तरी. अजून काही चेंडू शिल्लक आहे. मनोज जाय भावे स्ट्राईक एंडवरती असणार आहेत. आता 4 चेंडूमध्ये 9 धावा. प्रेक्षकांची पुन्हा एकदा गर्दी जमलेली आहे. सातत्यानं सलग 4थ्या रात्रीमध्ये गर्दीचा महापूर ओसंडून वाहतोय. फुलटॉस चेंडू सरळ खेळला, लॉफ केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरून फेक करणार आहेत. थ्रो चांगला आहे, पण 1 धाव मनोजला प्राप्त होऊ शकते. 46, 2 गडी बाद. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये इथे सुरू आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. विजयासाठी 26 धावा. जवळपास 3 धावा प्रत्येक चेंडू पाठीमागे हव्यात. आस्किंग रन रेट आहे तो जवळपास 17.53 वरती पोहोचलेला आहे आणि धाव फलक 46. तर वेळ संपलेली आहे, त्यामुळं पुढचं षटक सुरू होताना तुम्हाला रिस्ट्रिक्शन असणार आहे. यस, बॅकफूट वरून पंच करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा सोन्या गायकवाडचं टायमिंग खराब. सूरज गायकवाडच्या हातातून निसटला चेंडू. 1 धाव इथे येऊ शकते. फलकावर 47. तर हिंगे सरांनी जर कॅच पकडला तर अंकुश शेकडे सर यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा सूर्याची सोनेरी किरण मैदानावरती पसरलेली. ऊन कोवळे पिवळे सुंदर पसरे चौफेर आणि लालबुंद गोळा आज नारंगी रंगामध्ये. ओ हो, फुल टॉस होता. नो बॉल आणि धावा 6. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर. ही मोठी चूक आहे, मोठी चूक आहे. या परिस्थितीमध्ये या चुका तुम्हाला परवडणार नाहीत. फुल टॉस बॉल. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बघा फलकावरती धावांची नोंद होणार आहे आता. चौपन्न, 2 बाद 54. विजयासाठी 8 चेंडू आणि 18 धावा. काय मॅच होती. एखादा खराब बॉल मॅचचं समीकरण कसं खराब करून टाकू शकतो हे दाखवणारा हा बॉल होता. जो कंट्रोल तुम्ही आतापर्यंत प्रस्थापित केला होता. खरं तर 72 धावांचं रक्षण करणं निश्चित अवघड गोष्ट होती, पण नो बॉल कायम ठेवलेला आहे पंचांनी आणि अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळेल. तर हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची 1 रन. धावा असेल 54. 2 बाद 54. 18 धावांची आवश्यकता. धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. सूरज गायकवाड लेंथ बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका जरी नसेल, मिड विकेटचा खेळाडू वेगानं पोहोचतोय तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो थोडासा खराब आहे, पण एकच धाव प्राप्त होऊ शकते आणि धाव फलक पुढे पोहोचतोय 55. 7 चेंडू 17 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. या मॅचचं एक वैशिष्ट्य आहे की सोन्या गायकवाडची बॅट शांत आहे. कॅच सुटल्यानंतर कुठलाही मोठा फटका सुशांत गायकवाडकडून आला नाही. 16 चेंडूवरती 23 वरती फलंदाजी करतोय. अगोदर त्यानं 5 चेंडूमध्ये 13 फटकावल्या होत्या. तिथून पुढे 11 चेंडूंमध्ये 10 धावा काढल्या सुशांत गायकवाडनं. यावरून लक्षात असेल की गोलंदाजांनी सुशांतचा किती अभ्यास खोलवर केलेला आहे, किती सखोल अभ्यास केलेला आहे सुशांतचा. समोर
गोलंदाज सूरज यास मागून फटका खेळलाय, मात्र खतरनाक खणखणीत सुशांत गायकवाड ऑन फायर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. डिवचल्यानंतर दोरखंडाचा सुद्धा नाग होतो आणि तेच दिसलं इथे. सरळ बॅटनं काय सुंदर फटका एक्झिक्यूट केला सुशांत गायकवाडनं. 6 धावा इथे प्राप्त होत आहेत. मागचे 10 चेंडू जवळपास बॅट शांत होती, ती अखेर बरसलेली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 11 धावा असं लक्ष आता समोर आहे. 6 चेंडू 11 धावा. डेथ ओव्हरसाठी कोणता गोलंदाज असेल? ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. अँड्र्यू फ्लिंटॉपनं डिवचलं होतं युवराज सिंगला. तर वेळ संपलेली, मगाशीच आम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत. तर तुम्हाला क्षेत्ररक्षक 1 आता 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवायचा आहे आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. डिवचलं, कुणी डिवचलं की या गोष्टी होतात. एकदा टोनी ग्रेगनं डिवचलं होतं विवियन रिचर्ड्सला आणि क्लाइव्ह लॉइडला. वी विल मेक देम क्रॉवेल, आम्ही त्यांना गुडघ्यावरती रांगायला लावू. वेस्ट इंडिजनं 3-0 टेस्टमध्ये, 5-0 वन डेमध्ये हरवलं होतं. हे असं डिवचन नसतं. कधी कधी इगो दुखावल्यानंतर सुद्धा ओ हो सुंदर सुंदर लाजवाब, अगदी सहज मनोज जायभावेचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. धावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. सन्मान्य विजयजी गोडसे यांच्याकडून जर मनोज जायभावेने सामना जिंकून दिला तर 2100 रुपयाचं बक्षीस आहे. 5 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. मनोज ऑन स्ट्राईक. लोअर फुल टॉस, चेंडूला सरळ खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पोहोचेल तिथे. 1च धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची संख्या 66. 2 बाद 66. 4 चेंडू 6 धावा. वार आणि पलटवार, घात आणि प्रतिघात, डाव आणि प्रतिडाव, टाकलेला डाव आणि उधळून लावलेला डाव या मैदानामध्ये प्रेक्षकांच्या मात्र काळजाचा ठोका चुकवतोय. शेवटचे 4 चेंडू 6 धावा. स्ट्राईक एंड वरती सुशांत, गोलंदाजी मार्क वरती योगेश धोत्रे. मागच्या सामन्यामध्ये अत्यंत प्रभावी षटक टाकलं होतं डेथ ओव्हरमध्ये योगेश धोत्रेनं. या सामन्यामध्ये देखील पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. आता समोर डावखुऱ्या हाताचा सुशांत, सलामीचा फलंदाज. फुल टॉस आणि उंच 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 उंचच उंच, लांबच लांब, षटकार. सामना इथे फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. डीजे युवराज गुंजाळ, संघनायक चला पळत. युवराज गुंजाळ आणि विजेत्या संघाचा संघनायक, विजेत्या संघाचे संघनायक आणि जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ विरुद्ध आरोही शिवांश 11 हा सामना इथे होणार आहे. 2 पैकी 1 मॅच जिंकलेली आहे मराठा वॉरियर्सनं आणि या दोन्ही संघांना विनंती आहे लगेचच टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये. अत्यंत सुंदर सामना झाला होता. एक वेळ अशी होती की मॅच निश्चित पलटली होती, मात्र सूरज गायकवाडचा तो नो बॉल आणि त्याच्यावरती चढवलेला षटकार, तिथून पुढे सामन्याला कलाटणी मिळाली, युटर्न मिळाला आणि मजबूत पारडं बनवत इथे शानदार विजय आरोही शिवांश 11 दोन्ही संघाने नोंदवलेला आहे. तर सुशांत गायकवाड यांच्यासाठी 1100 रुपयाचं बक्षीस आलंय. हनुमंतराव गव्हाणे यांच्याकडून सुशांत गायकवाड यांच्यासाठी 1100 रुपयाचं बक्षीस. मुक्यांच्या क्षणी सुशांत